हाय नमस्कार. तर आज आपला चाललेला आहे डोसा स्पेशल. हे बघू शकताय पीठ डोश्याचं. कारण 15 रुपयाची डाळ आणली होती आणि म्हणलं लय दिवस झालं डोसा खाल्लेला, म्हणलं रेसिपी तुम्हाला दाखवायची म्हणून हे सकाळी भिजाय घातलेले आणि संध्याकाळी डोसा करायला लागले अशा पद्धतीने. याच्यात अजून मीठ हे नाही टाकलं. हवं असं असं मिश्रण केलंय. तर आता याच्यात मीठ टाकायचं आणि आज मी वेगळं काहीतरी बनवणार आहे. आणि त्यासाठी बारीक कांदा मोठा चिरलाय, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बघू शकता. कारण डोसा केला ना त्याच्यावर मी असं नाही का पिझ्झा कसा असतो त्या पिझ्झा टाईप करता रे, त्यात घातले बटाटे शिजायला. आणि हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली थोडी. तर बटाटे आपले उकडतात, बटाट्याचं पण एक थर टाकणार आणि डोसा 3-4 असं म्हणजे तुम्ही बघू शकता. आता सांगून उपयोग नाही, नवीन नवीन अशा पद्धती आपण शिकायचं. कारण मी पिझ्झा टाईप बघितलाय डोसा, वेगळीच म्हणजे ते जास्त कडक होत नाही. आपल्याला पाहिजे तर कडक होतं पण जास्त वेळ लागतो. त्यामुळं म्हणलं त्याच्यात घातलेत बटाटे पण 3 का 4 आठवड्याचे बटाटे आहेत तसे शिल्लक राहिलेले. मग म्हणलं चला डोसा करून घ्यावा. तर ह्याच्यात मीठ टाकायचंय, त्यासाठी आज झाकून ठेवलंय. लगेच नाही का आताच बारीक केलं ना 15 मिनिटं ठेवावं लागतं झाकून. तर चला आपण बघू बटाटे शिजल्यानंतर. तर मी याच्यात मीठ टाकून घेते, कारण आपल्याला थोडंच आपण हे मिश्रण आहे ना त्यामुळं नाही का एवढ्याच बनवायचं आहे आणि जास्त होणार नाही. आणि जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. हे मीठ टाकून घेते चवीनुसार. हलवून घेते मस्त पैकी. आपल्याला सोडा टाकायचा असतो तर सोडा टाका. आणि दही टाकते ती, पण मी लिंबू पिळणार आहे कारण आंबूस लागाव थोडं. हे बघा असं केलं मी. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. कारण पातळ जेवढं आपण करून तेवढं पण चांगलं लागतं. पण एवढंच की आपल्याला पातळ मी नाही केलं, कारण आपल्याला पिझ्झा साईड बनवायचं. पिझ्झा साईड बनवायचं. पिझ्झा डोसा पिझ्झा नाव आहे त्याचं. मी टाकले तर मी पण जास्त बघायला हे आहे म्हणजे बनवायला, आणि तुम्ही पण बघायला जास्त उत्सुक असतात. तर चला आपण भेटू डोसा नंतर. तुम्हाला मी बनवून दाखवणार एक डोसा आणि नंतर मी बटाटा बनवणार. तर बघू शकता मी कशी बनवते. दिसते का तुम्हाला? तर बघा, पण गॅस चालू केला. आता हे तापू देते जरा. मला वाटलं मी गॅस चालू केलाय, कारण मी लय उत्सुकता झाले बनवायसाठी. तर त्याला नवीन नाव डोसा पिझ्झा देणार आहे मी. कारण ते डोशाचं मिळतं का नाही तसलं बॅटर, ते आमच्या इकडं नाहीत भेटत. आणि भेटत असतं पण मी कधी गेले नाही तसल्या याच्यामध्ये शॉपिंग करायला. एवढा आपलं हे नाही, तर जरा बरं वाटत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे एक पिझ्झा करून, नंतर मी बटाटा दाखवणार. नाहीतर माणसां की एकच दाखवला, एकच बघितला तर बाकीचं सगळं आता म्हणायचं समजायचं. तर एक एक तुम्हाला मी करून दाखवते.
कारण आताच मला बनवायचं नाही, कारण संध्याकाळी बनवायचं आहे. एक फक्त बनवते कारण तुम्हाला पण वाटलं पाहिजे की ताईची रेसिपी जबरदस्त कडक मध्ये. तर चला, तवा तापलेला आहे आपला. तर ह्याच्या आधी मी थोडंसं तेल टाकून घेते, कारण डोसा निघावा म्हणून. निघतो असं काही नाही, पण टाकायचं. गुरुवार बुधवार आमुष्या म्हणजे पूर्वच्या घरात आमुष्या आली. गुरु पौर्णिमा नव्हती होय. सर्वांना लागते झाड बनवायचं मला, का तर आपलं बेटर पण बसलं पाहिजे असं. तर बघू शकते डोसा एकच नंबर असा बनवलाय, दिसतोय ना. आता याच्यावर मी कांदा टाकून घेते. कारण पिझ्झा कधी खाणं आपली औकात नाही, म्हणून बनवायचा. एकच बनवणार आहे, कारण एकच आम्ही सगळेजण खाणार आहे. तर याच्यावर मिरची पुढे कोथिंबीर. हरी मिरची, टोमॅटो, तर बघू शकता आपला पिझ्झा मस्त असं. तर चवीनुसार मी 2 पत्ते कढीपत्ता पण टाकले. तर बघू शकता आपला पिझ्झा. वाव वाव, डोसा पिझ्झा. वाव वाव वाव, एकदम यस. गेले ती म्हणजे आम्ही झोपल्यावर. वाव, हे बघू शकता. यस यस. नाही मला काय वाटतंय, ज्योती होती चांगली दुर्गी गावा गावा. मला काय वाटतंय बघा, बघू शकता किती मस्त थोडस पुरत लागाव म्हणून थोडं दाबते, कारण ते शेकलं पाहिजे. तर कसा वाटतंय आपला पिझ्झा सांगायला विसरू नका. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी घातलं, वास तर एवढा छान यायला लागलाय, मस्त यायला लागलाय, ब्युटिफुल यायला लागलाय, ते सांगू नका. कस काय नाही कसा वाटतं पिझ्झा नक्की सांगायला विसरू नका भावा बहिणींनो, की मी नवीन रेसिपी शिकली, असं कोणीतरी बनवलाय का मी बघितलं नाही, काय नाही. तर नक्कीच आपल्या पिझ्झासाठी लाईक करायला विसरू नका. तर आता आम्ही पिझ्झा खाऊन घेतो. आता लेकडे झालेला आहे. तर बघू शकता आपला पिझ्झा रेडी आहे. तर आम्ही खाऊन घेणार आहे. तर बघू शकता भावा बहिणींनो,
म्हणली बघ बाया कोणाला घ्यायची तर का गं आपल्यालाच मग तर चला पुढचा रेसिपी अजून एक बनवू बटाट्याची. बाय. लय मोठा हेड झाला.